जावं, न बोलवता जावं. काही ठिकाणी बोलवलं तर जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी न बोलवता जावं. कुठे जावं? बोलवलं तर जावं. लग्न कार्य असेल, व्यक्तिगत कार्य असेल, निमंत्रण असेल तर जावं, निमंत्रण नसेल तर जाऊ नये. बोलवलं तर जावं काही ठिकाणी, न बोलवता गेलं तर अपमान होतो. म्हणून बोलवलं तर काही ठिकाणी जावं. काही ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी बोलवलं तरी, पार्टीचं जर निमंत्रण कोणी केलं, पार्टीला दारू प्यायला या वगैरे देऊ शकतात लोक, नाही का? दारू प्यायला या अशा प्रकारचं निमंत्रण बोलवू शकतात, नाही असं नाही. कशाला बोलवते सांगता येईल. अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नाही, कारण त्यामध्ये सर्व प्रकारचं नुकसान आहे, नाही का? एकदा मी आळंदीला असताना एक जण समोरून आला आणि खोकला झालेला होता. मग तो समोरून आल्यामुळे महाराज काय खोकलत नसले, बरं काय म्हणजे माझ्याकडे जर आले असते मी तुम्हाला औषध देईल. म्हटलं काय औषध देशील तू, काय म्हणतात तुझ्याकडे? काय औषध जाईल का खोकला? माझा खोकला जाईल का औषधाने? नाही बिलकुल जाईल म्हणे. म्हटलं कशावर? म्हणे मी जेव्हापासून दारू प्यायला लागलो तेव्हापासून माझ्याकडे पहिली शंकर शेत होतं, दारूच्या ह्याच्यामध्ये गेलं. घरदार होतं, ते घरदारही गेलं. घरात भांडे कुठे काय अलंकार असतील, बायमध्ये काय सोनं असेल तेही गेलं. गावात प्रतिष्ठा होती, ते प्रतिष्ठाही गेली. बायको एकूण जे बायको तेही सोडून गेली. आता एवढंच जर माझं एवढे सगळे जर मला सोडून गेले असतील तर साधा तुमचा खोकला काय राहणार नाही. विठाल 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 एक दोस्त समोर कीर्तन चालू असताना समोर आले, बरं का? आणि ते समोर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सरकार मान्य दिसतात. त्यामुळे मी समोरच्या लोकांना म्हटलं, हो ते त्याच्या दोघं जण होते, त्याच्या चालण्यावरून असं दिसते की हे सरकार मान्य आहे. जरा मोठा कोणीतरी मोठे माणसं होता, त्यांना आवाज इकडे ते जर इकडे आले तर आपल्या कीर्तनाचा गोंधळ करून टाकते. गजानन महाराज की जय, स्वामी समर्थ की जय, शिरडी वाले साईं बाबा की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुजनों की जय. जय भोले बम बम बोले.